या. काय झालं? का वागतोस तू असं? आमच्याकडून काही चूक झाली असेल तर सांग ना. तू मित्रच आहे ना माझा. मी इथे पोलीस ऑफिसर आहे आणि मी इथे तुमच्या चौकशीसाठी आलोय अभिराम नाईक. ठीक आहे, मी तयार आहे चौकशीसाठी. हा, माझ्या माणसाला मारलं गेलं आणि त्याचा संबंध तुमच्या घराशी होता. संबंध जुळणार होता, जुळलेला नाहीये. अजयचं लग्न छायाशी होणार होतं, त्या अगोदर त्याचा खून झालाय. त्याचा संबंध आमच्या घराशी नाहीये. त्याच्या खुनाशी असू शकतो ना. कमान विश्वास. त्याला या घराची सगळी माहिती होती, त्याच्याकडे पुरावे होते आणि त्या पुराव्यांमुळेच त्याला मारलं गेलंय. ते पुरावे त्याच्या सकट नष्ट केले गेले आणि माझी खात्री आहे की हे तुमच्या घरातल्यांपैकीच कोणीतरी केलंय. पुरावे नाहीच आहेत ना? पुरावे अभावी बोलतायत ना? आता पुरावे असते ना अभिराम नाईक, तर तुमच्या घरातल्यापैकी कुणीतरी आता गजाड असतं, समजलं? अभिराम, तुमची चौकशी होते हे विसरू नका. तावडे तावडे ते बोलणार. हा, ते बोलणार. परीक्षा दिली आहे त्यांनी. काय दिली आहे ना परीक्षा? आता सांगा अभिराम नाईक, पुण्यामध्ये एक वेल फर्निश फ्लॅट घेऊन ठेवलाय, हे तुम्ही लपवलं, याचा अर्थ काय? मला कुणालाही सांगायचं नव्हतं. का? अरे तुला सांगितलं ना मी आधीच. बघा, मला कुणाला हे सांगायचं नव्हतं, कारण घरच्यांना माझ्याबद्दल पडलेलं नाही. मग मी का सांगू? मी फ्लॅट घेऊन ठेवलाय, मी परीक्षा दिली आहे, काय फरक काय पडणार तर सांगून? म्हणून मी कुणालाही सांगितलेलं नाही. नाही पटत, नाही विश्वास बसत. तावडे, यांनी अजयला फासावर लटकून ती आत्महत्या आहे असं भासवून दिलंय. हा, सगळे पुरावे याच्याकडे आहेत आणि माझी खात्री आहे की हे त्यांनी नष्ट केलेले नाहीयेत. अरे तू काय बोलतोयस? मी असं काही केलेलं नाही. कळेल. योगी. हा सर. त्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. हा, घेतो सर. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.